नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं महानगर समाचार। मैं हूं अशोक निगम। आइए देखते हैं। विगत 14 फरवरी को जब पूरा देश दुनिया के लोग वैलेंटाइन डे मना रहे थे, उसी दिन मुंबई से सटे मीरा भयंदर में माजी ओवला 146 के शिवसेना शिंदे गुट के विधायक प्रताप सरनाईक ने 100 बेड का मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कैशलेस हॉस्पिटल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों उद्घाटन कराकर शहरवासियों को उपहार स्वरूप भेंट की। इस अस्पताल में सभी अत्याधुनिक सुविधाएं उपलब्ध रहेंगी। इस अस्पताल में कैंसर और हार्ट सर्जरी जैसे उपचार मुफ्त में उन मरीजों को किया जाएगा जिनके पास केसरी और पीले रंग के राशन कार्ड उपलब्ध है। और इस हॉस्पिटल में कोई कैश काउंटर नहीं होगा और दवाइयाँ भी मुफ्त में दी जाएगी। यह हॉस्पिटल विधायक प्रताप सरनाईक के माता जी के नाम रखा गया है। यह हॉस्पिटल महाजनवाड़ी में लता मंगेशकर नाट्य गृह के पास बनाया गया है। इस अस्पताल के उद्घाटन के अवसर पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधायक प्रताप सरनाईक, विधायक श्रीमती गीता जैन, युवा सेना के कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक मनपा, आयुक्त संजय काटकर, मीरा भयंदर, वसई विरार के पुलिस आयुक्त मधुकर पांडे सहित बड़ी संख्या में लोग उपस्थित थे। इस अवसर पर सर्वप्रथम शहर की विधायिका श्रीमती गीता भरण जैन, तत्पश्चात विधायक प्रताप सरनाईक और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने लोगों को संबोधित किया। आज कॅशलेस हॉस्पिटलचे उद्घाटन प्रसंगी खूप थकलेले तरी आज इथे उपस्थित आहे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, सरनाईक साहेब, फाटक साहेब, केतकरजी, मंचा आयुक्त साहेब आणि मंचावर सीपी साहेब आणि मंचावर सन्माननीय मंच। मी जास्त वेळ घेणार नाही। सगळ्यात पहिला आज शहराला एवढं छान हॉस्पिटल भेटलं त्यासाठी माननीय शिंदे साहेबांचं आणि सरनाईक साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करते, धन्यवाद सांगते। साहेब, एक खूप चांगली सेवा आम्हाला मिळाली आहे, दुसरीच चांगली सेवा आम्हाला मिळावी। आपण सांगणार की पैसे मागते, नाही सर, मला कॅन्सर हॉस्पिटलसाठीही आमचं सगळं काय रेडी झालेलं आहे। आता तेही लवकरात लवकर आपण उद्घाटनसाठी यावं जेणेकरून आम्ही लवकर काम संपवून आपल्याला उद्घाटनसाठी बोलवू शकू। साहेब, ते एकच एक अशी वस्तू आहे जे अजून शहराला भेटली नाही आहे आणि ते आहे कॅन्सर हॉस्पिटल। तर अद्यावत कॅन्सर हॉस्पिटलसाठी आपली महामोली जे साथ आहे ते आम्हाला भेटावी हेच अपेक्षा। बाकी काटकर साहेबांनी खूप कमी असा निधी मागितलाय आणि ते तुमच्यासाठी काय मोठी गोष्ट नाही साहेब। आमची शाळा जर चांगली होत असेल, कारण आमचं विजन आहे 2047 मध्ये आम्ही सगळ्यात चांगलं असं एज्युकेशन सिस्टम इथे उभारण्याचा संकल्प सगळ्यांनी केलेला आहे आणि त्यासाठी आमची शाळा उत्तरोत्तर चांगली व्हावी म्हणून तेही आपल्याला विनंती करेल। परत एकदा आपण इथे आल्यात, एवढे थकून तरी पण इथे येऊन हे उद्घाटनाला आपली हाजरी लावली त्याबद्दल मनापासून धन्यवाद सांगते। माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। मीरा भयंदर महानगरपालिकेच्या वतीने आणि राज्य शासनाच्या माध्यमातून स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक या कॅशलेस हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे। ह्या प्रसंगी उपस्थित असलेले गोरगरिबांचे कैवारी आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आरोग्य सेवा आणि शिक्षण सेवा ही महत्त्वाची मानली जाऊन त्यासाठी भरघोस निधी आणि भरघोस मेहनत करणारे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमच्या सहकारी आमदार श्रीमती गीताजी जैन, माजी खासदार शिवाजीराव माने, आमचे सहकारी रवींद्र फाटक, महानगरपालिकेचे आयुक्त श्री संजय काटकर, ज्यांनी 22 जानेवारीच्या प्रसंगी शहरामध्ये अतिशय चांगली परिस्थिती हाताळली, ते आमचे महानगरपालिका क्षेत्रातील पोलीस आयुक्त मधुकर पांडे, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेविका परिषा सरनाईक, जिल्हा प्रमुख राजू भोईर, विक्रम प्रताप सिंह, सचिन मांजरेकर, पूजाताई आमगावकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनीषा जायभाय, डॉक्टर संजीत पाल, उपस्थित असलेले मंचावरील सर्व महानगरपालिकेचे अधिकारी, प्रामुख्याने मनोरकर साहेब आहेत, पानपट्टे साहेब आहेत, दीपक खांबीत आहेत, ह्या हॉस्पिटलसाठी मेहनत घेणारे संजय शिंदेजी आहेत, सर्व ह्या ठिकाणी 6 वाजल्यापासून उपस्थित असलेले मीरा भयंदर शहरातील नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, मी माननीय मुख्यमंत्र्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की ह्या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी त्यांनी वेळ दिला। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून भरघोस कार्यक्रम त्यांचे होते, तरी सुद्धा ह्या कार्यक्रमाला जायचं यासाठी त्यांनी वेळात वेळ काढून हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी वेळ दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो। खरं तर हॉस्पिटलचं निर्माण प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून जरी झालं असेल तरी त्याच्या पाठीमागचे शिल्पकार
मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. याचं कारणही तसंच आहे की काही वर्षापूर्वी ठाण्यामध्ये शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये स्वर्गीय गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नावानं हॉस्पिटल चालू झालं आणि कॅशलेस हॉस्पिटल म्हणून ठाण्यामध्ये सगळ्यात लवकर ते परिचित झालं. गोरगरीब जनता, पिवळा रेशन कार्ड असू द्या किंवा भगवा रेशन कार्ड असू द्या, लोक त्या ठिकाणी जायला लागले आणि 100 बेडचं हॉस्पिटल पूर्ण वेळ असं भरभरून त्या ठिकाणी पेशंट जायला लागले. गोरगरीब जनता आशीर्वाद द्यायला लागली आणि त्याच वेळेस मनामध्ये विचार केला की लोकप्रतिनिधी म्हणून शिंदेसाहेब जर त्यांच्या मतदारसंघामध्ये गोरगरिबांच्या साठी त्यांच्या आईच्या नावानं जर असं हॉस्पिटल निर्माण करू शकत असेल तर आपणही शेवटी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. परंतु त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायची वेळ मला बघावी लागली आणि ज्यावेळेस ते राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेस मी माझी भावना त्यांच्याकडे व्यक्त केली आणि सांगितले की साहेब मीरा भाईंदर शहरामध्ये सुद्धा असं कॅशलेस हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी आपण मला सहकार्य करा. मी ताबडतोब महानगरपालिकेच्या वतीनं कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून एक इमारत बांधून घेतली आणि त्यासाठी ज्या मेडिकल इक्विपमेंट लागतात त्यासाठी शिंदे साहेबांना सहकार्य मागितलं. त्यांनी फक्त मीरा भाईंदरसाठी नव्हे तर माझ्या मतदारसंघातील ठाण्यासाठी सुद्धा निधी दिला आणि 25 कोटी रुपयाचा निधी ह्या मेडिकल इक्विपमेंटसाठी आणि त्याचबरोबर ठाण्यातील हॉस्पिटल म्हणजे हे हॉस्पिटल मला ज्या ज्या गोष्टी मीरा भाईंदरसाठी कराव्या लागतात त्या ठाण्याला सुद्धा कराव्या लागतात. साहेब हे उद्घाटन इथलं झालं परंतु ठाण्याचं उद्घाटन सुद्धा पुढल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी निधी दिला आणि त्याचंही काम आता चालू आहे आणि पुढल्या 3 महिन्यामध्ये तेही काम पूर्ण होईल. त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रताप सरनाईकने जरी पाठपुरावा केला असेल तरी त्याच्या पाठीमागे अदृश्य हात जे म्हणतात ते सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेबांचे आहे. ते मी आवर्जून या ठिकाणी सांगतो. प्रत्येक वेळेस भले मीरा भाईंदरच्या विकासाचा प्रश्न असू द्या किंवा ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामांचा विषय असू द्या, शिंदे साहेबांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये काकू केली नाही की ह्यासाठी निधी कशाला पाहिजे, त्यासाठी निधी कशाला पाहिजे, ह्यासाठी मी फोन कशाला करू, त्यासाठी मी कशाला तुम्हाला पत्र देऊ असा विचारही केला नाही. प्रत्येक वेळेस ज्या ज्या गोष्टींसाठी निधी मागितला त्या त्या प्रत्येक गोष्टींसाठी शिंदे साहेबांनी निधी दिला आणि त्यामुळे मीरा भाईंदर शहरात एक वातावरण निर्माण झालंय. साहेब लोक आता बोलायला लागली आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून मीरा भाईंदरचा चेहराच बदललेला आहे. आज आपण आपले सरकार आल्यानंतर किती प्रकल्प आले. आज ठाण्यामध्ये इथे मीरा भाईंदर मध्ये या जे हॉस्पिटल झालेलं आहे, हॉस्पिटल पॉलला मी धन्यवाद देतो आणि आमदार प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्यांनी हे हॉस्पिटल उभं करायला पुढाकार घेतला. आयुक्तांचं देखील अभिनंदन करतो आणि याच्यामध्ये आज कॅशलेस हॉस्पिटल एकही पैसा खिशामध्ये नसला तरी सुद्धा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्याला ट्रीटमेंट मिळतात. कुठलेही पैसे त्यांना द्यायचे नाहीत, औषधालाही पैसे द्यायचे नाहीत, ट्रीटमेंटलाही पैसे द्यायचे नाहीत. हे खरं म्हणजे ठाण्यामध्ये आपल्या माझ्या मतदारसंघात पहिला सुरू झालं. 1 नंबर आता काय आणि ते एवढा फेमस झालाय की सगळे आमदार काढतात ते बघायला येतात तिथं हॉस्पिटल आणि म्हणतात आता ताईने पण मागितलंय तर तिथे म्हणतात आमच्याकडे पण करा. आणि अशा प्रकारचं कोणी विश्वास पण ठेवू शकत नाही की अशा प्रकारच्या सुपर स्पेशालिटी ट्रीटमेंट विदाउट पैसे, काही पैसे न घेता अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळेल. कारण शेवटी आपल्याला चिंता असते आपल्या कुटुंबातल्या एखाद्या सदस्याचं कुठलं ऑपरेशन आहे, कुठे काही उपचार करायचे, पैसे कुठून आणायचे. आणि म्हणून सरकारने 1.5 लाखाचं महात्मा ज्योतिबा फुले 5 लाख करून टाकलेलं आहे आणि 5 लाख जे केलं त्याच्यामध्ये अगदी टॉप टू बॉटम मोठा श्रीमंत पण तो उपचार घेऊ शकतो आणि गरीबापर्यंत देखील त्याला उपचार मिळतील. सगळे अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या. 12.5 कोटी जनतेला 5 लाखापर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने कॅशलेस. आज बाजूला आपल्या मुंबई आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मी सांगितलं
एक बिलकुल कॅशलेस करा, झिरो प्रिस्क्रिप्शन, कुठलाही दवा बिवा लिहून द्यायचं नाही. बोले अरे खूप दवा द्या. मी एका हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला गेलो मुंबईमध्ये, कुठल्या हॉस्पिटलला, केम हॉस्पिटल, केमला. मला तिथे 4-5 लोक भेटले. बिचारे गरीब लोक होते, एक महिला होती, एक वयस्कर माणूस होता. बोले हॉस्पिटल में आया है लेकिन दवा के लिए पैसा नहीं है. बोले दवा के लिए पैसा नहीं, हमारा उसका बोलो. त्या दिवशी मी कमिशनरला सांगितलं, एक भी पेशेंट से पैसा नहीं लेने का, झिरो प्रिस्क्रिप्शन करो, दवाई कशाला सरकार लोकांना मदत करणार सरकार पाहिजे. इमिजिएट ताबडतोब त्याचा निर्णय घेऊन टाकला. आज आपण मुख्यमंत्री सहायता निधी मधून जवळपास 2.5 वर्षामध्ये मागच्या किती रुपये भेटले होते? 2.5 वर्षात मागच्या सरकारमध्ये 2.5 कोटी रुपये. 2.5 कोटी रुपये काय? 2.5 वर्षात 2.5 कोटी किती लोकांना पैसे? सह्या करायला पेन पाहिजे. ते इकडे पेन इकडे एक पण नव्हते, 2 आहे. काही लगेच संपून जाते माझी, पण मी थकत नाही सही करायला. काय आला माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी च्या विशेष भाव, लगेच सही करतो. 180 कोटी रुपये आपण 1.5 वर्षामध्ये दिले. 180 कोटी रुपये लोकांचे सरकार है, ये आम जनता का सरकार है, जिसमें कोई भी बिना उपचार नहीं